कराच्या प्रकरणी पीडित महिलेनं वर्षभरापूर्वी तक्रार केली होती. मात्र सरकारमधील नेत्यांची नावं असल्यामुळे निवडणुका झाल्याच्या नंतर हे प्रकरण बाहेर आल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय. या सरकारमध्ये जे 2-3 पक्ष आहेत या पक्षातले अनेक लोक या भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते. म्हणून गृह खात्याने या प्रकरणाची तपासाची लोकांपुढे आणण्याचं काम हे नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकी झाल्यानंतर हे आलेलं आहे. या सगळ्या भोंदूबाबा अशोक खराताच्या जो काही प्रकरण आहे ते नंतर पद्धतशीरपणे बाहेर काढले की काय याची सगळ्याची चौकशी व्हावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाद्वारे मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.